नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही बनवलेली आहे मी टोफूची ग्रेव्हीवाली भाजी. खूप छान झालेली आहे आणि खूप सारं प्रोटीन आहे याच्यामध्ये, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मी चला तर याची रेसिपी तुम्हाला सांगते. हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं टोफू म्हणून. तर हे बघा, हे असं आहे ते. आता मी याच्यामध्ये दही टाकणार आहे. दही मी घरीच बनवलेलं आहे. हे बघा, हे असं आहे. थोडंसं सोयाबीनसारखं दिसत आहे आणि टेस्ट पण थोडीफार आहे सोयाबीनसारखीच, पण चांगली आहे आणि छान झालेली भाजी, आवडली सर्वांना. आता हे दही टाकलेलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. लाल तिखट, गरम मसाला मिक्स करायचं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर हे थोडं मी बाजूला ठेवते थोडा वेळ. तोपर्यंत इकडे मी ग्रेव्हीचं मसाला भाजून घ्यायचा आहे. कांदा उभा कट करून मी हे पॅनमध्ये फ्राय करायचं आहे थोडंसं तेल टाकून. हे तेल टाकलं. आता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. कांदा आता फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो पण कांद्यासोबत फ्राय करायचा आहे. हे थोडेसे धना पावडर असेल तर ती नंतर टाकले तरी चालते. ग्रेव्ही फ्राय करताना मी धनेच वापरणार आहे. आता ते मसाला बाजूला काढून ठेवते, ते थंड होईल, त्याला मिक्सरमधून काढायचं. आता याच पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि जे टोफू आपण मसाला लावून ठेवले होते ते याच्यामध्ये फ्राय करायचे आहेत. हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे असं म्हणतात. पनीरपेक्षा जास्त प्रोटीन असतं म्हणे याच्यामध्ये, म्हणून म्हटलं चला बघूया एकदा ट्राय करून कशी टेस्ट लागते. तर आवडलं, छान आहे. हे बघा, ते फ्राय झालेलं आहे. याला आता मी गॅस बंद करते आणि थंड होतं तोपर्यंत. हे मी कांदा ते मिक्सरमध्ये काढून घेते. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल टाकायचं. हे थोडेसे खडे मसाले टाकलेले आहेत, लवंग, मिरे आणि हे तेजपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. हे मिक्सरमध्ये काढलेलं कांदा टोमॅटोचं पेस्ट, हळद, लाल तिखट मिक्स करून घ्यायचं. हे मटार, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आता हे मसाल्याला तेल सुटेपर्यंत हे फ्राय करायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे खाली चिटकू नये म्हणून. आता याला थोडं झाकून ठेवते. याच्यामध्ये आता थोडासा मॅगी मसाला टाकायचा आहे टेस्ट वाढण्यासाठी. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता परत एकदा याला थोडा वेळ झाकून ठेवते. हे बघा, आता तेल मस्त सुटलेलं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे तो. आता याच्यामध्ये ते फ्राय केलेले टोफू टाकायचे आहेत. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, कसुरी मेथी आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून याला झाकून ठेवायचं आहे.
थोडंसं झाकून ठेवते. थोडंसं पाणी टाकते, खाली चिटकत आहे म्हणून. चवीनुसार मीठ. आता मिक्स करायचं परत मीठ टाकल्यानंतर आणि परत मी याला झाकून ठेवणार आहे. वा, दिसायला तर छान दिसत आहे, खायला पण चांगली झाली आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. छान झालेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.